सर, काही निर्बंध लावण्याचे आदेश आपण काढले आहेत, तर काय नेमके निर्बंध कधीपासून लागले? निर्बंधच्या अनुषंगाने आपण जर बघितलं मागच्या काही दिवसापासून आपले जर मागचे 4-5 दिवस बघितले तर आपले 3 आकड्यामध्ये आपले कोविड पॉझिटिव्ह येत आहे. आणि आजचा जो आम्ही जिल्हा प्रशासनाने जो ऑर्डर काढला आहे डिझास्टरमध्ये, तो लॉकडाऊन त्याला म्हणणार नाही मी, त्याला फक्त आम्ही गर्दी निर्बंध कशी करण्यात येईल. कारण मी याच्या आधी पण जेव्हा फेसबुक लाईव्ह घेतलं होतं मी SP साहेब आणि कमिशनर साहेब, तेव्हा मी सांगितलं लोकांना गर्दी करू नका. परंतु आता आमचे जे पथकं आहे महसूलचे, पोलिसांचे, कमिशनर, म्युन्सिपल कमिशनर आणि काउन्सिलचे, तर तेव्हा जे आम्ही रेड मारतो लग्नांमध्ये आम्हाला 500-600 लोक दिसत आहे. फाईन करूनसुद्धा लोक ऐकायला म्हणजे ऐकत नाही आणि गर्दी करत. त्यामुळे हा ऑर्डर आम्हाला आज काढावा लागला. याच्यामध्ये लॉकडाऊन नाही आहे, याच्यामध्ये काही गोष्टी 7-8 मुद्दे मी टाकले आहे. पहिलं तर सगळे दुकानं आणि आस्थापने सकाळी 7 ते संध्याकाळी 7 राहणार. त्याच्यानंतर हॉटेल वगैरे रात्री 8 राहणार. त्याच्यानंतर त्यांनी टेक अवे सर्व्हिसेस द्यावी आणि हॉटेल सुरू आम्ही ठेवू. कारण हे करत असताना मला जे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज आहे जिल्ह्याच्या त्याच्यावर ठोस नाही करायचं, त्यांना प्रॉब्लेमॅटिकमध्ये नाही टाकायचं. त्यामुळे आपण हॉटेल सुरू ठेवू, पण ते 50% आणि 8 वाजतानंतर त्यांनी टेक अवे करावं. आणि हे सगळे निर्बंध 12च्या मध्यरात्रीपासून 21 तारखेपर्यंतच आपण ठेवलेले आहे, जेणेकरून या 7 दिवसामध्ये टेस्टिंग कसं वाढते त्यानंतर आम्ही पुढचे निर्णय त्याच्यानंतर घेऊ. त्यानंतर सगळे कोचिंग क्लासेस आपण बंद करत आहोत. त्यानंतर सगळे मंदिरामध्ये फक्त सकाळी 7 ते संध्याकाळी 7 सुरू राहील. आणि तिथे पण एका वेळेस 50च्या वर जर लोक गेले तर त्या ज्या हे आहे ट्रस्ट त्यांच्यावर आम्ही कारवाई करण्यात येणार आहे. त्यानंतर ऑफिसेस सगळे सुरू राहील, इसेन्शियल सर्व्हिस सगळे सुरू राहील. त्यानंतर लग्न आपण जे 15 तारखेपर्यंत जे लग्न आहे ज्यांच्या बुकिंग ऑलरेडी झाल्या आहेत त्यांना लग्न करायला परवानगी आहे, परंतु त्यांना इन्सिडेंट कमांडर आणि तहसीलदार यांचं त्यांच्या परमिशन घेऊनच त्यांना करावं लागेल. आणि 15 तारखेनंतर 21 तारखेपर्यंत सगळे लग्न तुम्ही रजिस्टर मॅरेज करा. मंगल कार्यालयामध्ये आम्ही अलाउड करणार नाही, कारण मंगल कार्यालयाचे ओनर आणि लग्न करणारे वधूवर यांचे पण पार्टी हे बिलकुल मानत नाही आहे. तिथं आत्ताही मोठ्या प्रमाणामध्ये 500-500, 600-600 आणि कुठे तर 1000 लोक पण जेव्हा आम्ही फाईन करतो त्याच्यामध्ये. त्यामुळे आपण 15 ते 21पर्यंत लग्न सगळे मंगल कार्यालय बंद ठेवणार आहे. हेच काही 7-8 गोष्टी. आणि आठवडी बाजार पण बंद राहणार आहे. ज्यांना विकायचं आहे त्यांनी घरोघरी जाऊन विकावं किंवा दुकानांमधून त्यांनी विकावं. तर हे ज्या 5-6 गोष्टी आहे जे आम्ही बंद केलेल्या आहे, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर कुठेच आपण इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजला आपण क्षती पोहोचवली नाही आणि लोकांनाही त्याच्यामध्ये अडचणी होणार नाही. फक्त आपण गर्दी आपल्याला कमी करायची आहे, कारण केसेस आपले वाढत आहे. जर आपण निर्बंध नाही घेतले आज तर पुन्हा आपली जे केसेस आहे ते आता जे विदर्भातले काही जिल्हे आहे त्याच्या धर्तीवर आपले जाऊ शकतात. त्यामुळे आता 2 गोष्टी आम्ही, एक निर्बंध, गर्दीवर निर्बंध आणि टेस्टिंग वाढवणे, याच्यावर आम्ही आता पुढच्या 15 दिवस आम्ही भर देणार आहे. वाहतूक जी आहे ती सुरू राहील का? दळणवळण करता जाता येता येईल का लोकांना? वाहतूक चालू राहील, फक्त कारण दुकानं बंद राहील तर ते बाहेर येऊन तुम्हाला काही फायदा नाही आहे. रस्त्यावरून तुम्ही जाऊ शकता. तुम्हाला आपल्या घरून कुठं जायचं आहे, कोणाची नाईट ड्युटी आहे, कोणाची शिफ्ट आहे, ते तुम्ही जाऊ शकता. सर, या काळामध्ये समजा आपण जे काही निर्बंध लावले 12 ते 21 पर्यंत, तर या काळामध्ये जर का पेशंट वाढले तर निर्बंध आणखीन कडक करणार आणि जर का कमी झाले तर शिथिलता वगैरे देणार. दोन्ही गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की जर आपण निर्बंध लावले, लोक जवळ येणं टाळलं तर निश्चित आपले केस कमी होणार असं मला वाटते. कारण आपण हे करून दाखवलेलं आहे, सगळ्या आपल्या नांदेडकरांनी करून दाखवलेलं आहे. त्यामुळे माझी हीच विनंती आहे की हे जे 10 दिवसाचं आपण गर्दी निर्बंध हे जे आपण ॲक्टिव्हिटीज घेणार आहे त्याला सहकार्य करा. आणि आपण जर ऑर्डर वाचली त्याच्यामध्ये कुठेच लॉकडाऊनचा उल्लेख नाही आहे. त्यामुळे याला लॉकडाऊन न समजता हे आपली जबाबदारी म्हणून आपण हे पाळलं पाहिजे, जेणेकरून जे आपण भूतकाळामध्ये करून दाखवलेलं आहे, एका वर्षामध्ये आपण मॅक्सिमम टाईम आपण ग्रीन झोनमध्ये होतो. अजून आपण ग्रीन झोनमध्ये येण्याचं आपण निश्चितच, मला खात्री आहे, जर आपण हे निर्बंध आमचे पाळले निश्चित आपण ग्रीन झोनमध्ये पुन्हा येऊ. शाळा तशाही 8वी ते 12वी सुरू आहे आणि आता परीक्षा आहे 9वी, 10वी, 12वीच्या. त्यामुळे कोविडचे प्रोटोकॉल फॉलो करून आपण शाळा सुरू ठेवणार आहे. 21 नंतर आपण बघू, कारण आम्ही जेव्हा टेस्टिंग केली शाळा, झेडपीच्या शाळा, कॉलेज, महाविद्यालयामध्ये, तिथं पॉझिटिव्हिटी संख्या फार पुष्कळशी कमी आहे. कारण कन्सेंट क्लॉज असल्यामुळे पॅरेंट जेव्हा कन्सेंट देईल तेव्हाच तो मुलगा शाळेमध्ये येतो. आणि मुलं शाळेमध्ये येत असताना आम्ही बघितलं अटेंडन्स 40 ते 50% आहे. त्यामुळे आपोआपच सोशल डिस्टन्सिंग फॉलो होत आहे. त्यामुळे सध्या आम्ही शाळा, महाविद्यालय सुरू ठेवू, परंतु ते कोविडचे प्रोटोकॉल पालन करू.